तस्सद्वितुरवरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। वैष्णवभद्रं गिरिनरं चारुचन्द्रावतंसं कल्पाकल्पोद्भवं परशुरामभिगतस्तपस्सनं तन्वासिनं शिवा। कोकणचा सातबारा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना हर्षल शिंदेचा शिंदेशाही मानाचा मुलगा। धन्यवाद। समस्त ग्रामस्थ भांबेड कोळेवाडी ही सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती आहे। मंडळाच्या वतीने आपणा सर्वांना निमंत्रण आहे। आज दिनांक 9 मे 2024 सालाबादप्रमाणेचा आपल्या देवकुळेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचा 24वा वर्धापन दिन संपन्न करत असताना आपणा सर्वांना जाहीर निमंत्रण आहे, विनंती आहे। आज बरोबर 24 वर्ष आपल्या या कुळेश्वर मंदिर जीर्णोद्धाराला झाली आहेत। म्हणजे 2 तपाचं साधं इथे आपण संपन्न होत आहे आणि अशा वेळी आपणा सर्वांना निमंत्रण आहे की आजपासून पुढचे 3 दिवस आज, उद्या आणि परवा आपणास निमंत्रण असं आहे की श्री देवकुळेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचा 24वा वर्धापन दिन 2024 तथा द्वितप पूर्ती वर्ष या ठिकाणी होत आहे। तेवढा आजपासून कार्यक्रमास सुरुवात होत आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना रोज या ठिकाणी निमंत्रण आहे की या ठिकाणी येऊन आपण आपला आनंद द्विगुणित करायचा आहे। या ठिकाणी भजन, कीर्तन, हरिपाठ आणि शनिवारी श्री सत्यनारायणची महापूजा असा नित्याचा कार्यक्रम आहे। आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। आजचा पहिला दिवस सुरुवात होत असताना 6 वाजल्यापासून आपल्याला कार्यक्रमाला नियमाची सुरुवात होईल। तेव्हा सर्वांना जाहीर निमंत्रण आहे। या ठिकाणी श्री देवकुळेश्वर मंदिरात
सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे. सर्व भाविक भक्त, मुंबईतून आलेली चाकरमानी मंडळी, पाहुणे मंडळी या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. थोड्या वेळातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. तुमचाच नंबर पहिला लागलाय. रात्री मी गेलो पण नसतो, पण टॅक्सी नाही. रवा कुठे आहे तिकडे ठेवला. जागा कुठे आहे? 6 वाजले. आमचं काय 4 वाजता उठला. एवढ्यात माझा हे सगळं रेडी झाला होता. तो कोणाचे आहेत? काय माहिती, हे माझेच आहे. हा कोणाचा माहिती नाही. नमस्कार. लवकर आला. तुम्ही आला आहे. जे मेन आहेत ते कुठे आहेत? मेन माणसं कुठे आहेत? पांडुल हाऊस किती आहे बघा. हातात काय त्याच्या नाही. लक्ष्मण महाराज आलेत. 6च्या ठोक्याला आलाय. 6च्या ठोक्याला आलाय. हा मला आता 12-13 दिवस होते. आता इथला आलेला लग्न होतं ना. युट्यूबवर पाठवशील.
आता आधी कामाचं हातातलं काम दरवाजा नाही का आंब्याचं काळा लावला नाही लावलेलं मेन नाही घातलं आणि त्यातलं एक लावलेलं आहे त्याला म्हणून या ठिकाणी आपण सुंदर कार्यक्रम म्हणून तिचा बाबा आपल्या तयार समाजासाठी आनंद पार्क होती बाकीचं जे पाच आपल्या कशासाठी जागेवाल्यांचा आता यांचा झाला देवाचा झाला यांचा झाला आता इथं जागेदार म्हणून एक म्हणायचा एक महालक्ष्मी पाहुणायचा आणि बाहेरचा एक जे काय असेल पूर्ण झाली म्हणून त्याप्रमाणे आपण तिथं दया क्षमा शांती घे पावन करून घे आवाज येईल ना आपलं युट्यूब आहे आनंद आवाज पोचली आहे तोपर्यंत चष्मा काढला आता विडायचं ठेव ना काय गांगार तयार करता रे सरकवलं काय हा सरकवलं काय गेलं तिथला झाला आता तिकडे खालचा द्यायचा ना आता म्हणजे म्हटलेलं हा सर्व 5 तरी झालं एक म्हटलेलं असं आम्ही म्हटलेलं आहे ओके ठीक आहे ओके मग चालेल आता हा कसला मग फिरवा म्हणून म्हटलं तिकडे खाली म्हणून म्हणतो तिकडे चाला म्हणून ठीक आहे प्रसादी म्हणायची बस म्हणावं कार्यक्रम आहे काय चुकावाचा झाले त्या क्षमा शांती घे आनंदात घे कोणाला सांगा मग आम्ही सगळं झालं ना अजून काय आठवण करायचं एका ठिकाणी ठेवला बागेदारचा ठेवला पुरुषाचा ठेवला एका बायचा त्यामुळे आपल्या शंका नको म्हणून केलेला आंब्याची पानं काढा दिला दिले त्याला विडा नको ते घे मंदिराचा सामान आहे ना तर बघ त्याच्यात आहे सगळं विडा काढा मग हळद पिंजर आहे ना इथे काय नाही इथे आपला 3 दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणून तुझ्या नारळीला पाहून करून कार्यक्रमाचा आनंदात पार पडला पाहिजे तिथं न होताना लोकांना प्रोत्साहन दे कार्यक्रम आनंदात पार करून त्यापासून नारळीला पाहून करून टाका तिकडे फोडून टाका
तुम्ही बरोबर आतमध्ये या, आपण घेऊ नका. गच्ची पाहिजे म्हणून सोडतो आपल्या पायजवळ का त्याला फणार आहोत जागेवर हात पुसतो ना घालता का पाहिजे. नगरातील सर्व आपल्या कोळेवाडीतील ग्रामस्थ भाविकांना विनंती आहे. संक्रांतीची कल्पना आहे की या ठिकाणी जर गप्पा आवाज तुमचा सर्वांना विनंती आहे. श्री देव कोळेश्वर सेवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी श्रीदेव कोळेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचा वर्धापन दिनाचा 24वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत आणि त्याची सुरुवात आता लगेचच होत आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी जे अभिषेकसाठी बसणार आहे तरी या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्याबद्दल बाकीच्या मागे सरकार बरोबर आहे. ठीक आहे. तुला मध्ये उठायचं असेल तर उठू शकतो पण याला अभिषेक करायचं तुला उभा आहे. अजून काय तकलीफ असेल तर सांगा. तुम्ही बसा.
ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् प्राणादिभिरेतैश्च भरैवैतैति कल्पिताः मय्या स तस्य देवस्य यामोहिते स्वयं यं भावं दर्शयश्च तं भावं तु पश्यन्ति तं च वाति तु भूतात्सो तथा समुपैतिमम् अव्वाताचन्यं स्नावतो विरङ्गदुष्टे भूतं दीपं नमस्काराः खाली
रुद्राक्षला फुल लागल्यानंतर लहान फुल आणायचं. फुल तिथं जवळच आहे, फुल लहान फुल आणायचं. अक्षरांना टाकायच्या. अगरबत्ती घंटी आहे का तिथं? घंटी का गाण्यामध्ये वाटी सांगतो. पूर्ण पाहिजे. शुक्रम धर्मदेव शशिवर्णम चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. श्री महागणपती सगळ्यांना पूर्ण पाहिजे. पडलंय कुठे वाचा तरी भरपूर गेला आपली शरीर शुद्धी व्हायला लागते. बाहेरून आता आपण भस्म लावलो, आपली शुद्धी करण्याकरता मला प्रत्येक गोष्ट विचार आणि मी सांगेन. बरोबर आहे, विचार करतो सांगा सर, बरोबर आहे. तिकडून दिलो ना एक तुकडा आणि साखर थोडीशी त्यांच्या हातावर द्यायची. बाकीच्याला पण वाटा सगळ्याला द्या. खायचं ते साखर आहे ती मगाशी त्याच्यामुळे काय ते साखर आणि कापूर येणार आहे. सर्वमंगलमांगल्ये श्री सर्वार्थसाधिके शरण्ये सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मंगलम्. एषा रजस्तो नामकेशा जयाकेशा प्रचया समाजया एषा निदर्शनाहो हृदयस्थो जनार्दनः विनायको ब्रह्म ब्रह्म विष्णु महेश्वर सर्व त्या बसलेल्या लोकांना सगळ्यांना दे. सगळ्यांना दे, मला देखील घेते. ओम भूर्भुवः आपल्या वाटेच्या खाली नदी आहे, त्या नदीचं नाव काय? आपल्या नदीचं नाव मुस्कुंदीच्या नाव आहे. आपण मुस्कुंदीच्या दक्षिण दिशेला आहे आपलं गाव. श्रीमद्भक्तो महापुरुषे विष्णुराधाय वर्तमानश अद्य ब्रह्मानुद्धी प्रार्धे विष्णुपदे श्वेतावकल्पे वैवस्वतंत्रे अष्टादशे युगचतुष्टे कलियुगे प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणपथे दंडकारण्यदेशे गोदावरी दक्षिणतीरे बहुकावतारे रामक्षेत्रे रामाश्रमे श्री साई उपदेवे पश्चिम भागे मुस्कुंदे नदी दक्षिण दिशे गाव काय? गावाचं नाव काय? दक्षिण दिशेला गावाचं नाव काय? दक्षिण दिशेला गावाचं तुमच्या गावाचं आंबेडची वाडी काही आंबेड ग्रामे उपनामे कोरेवाडी समस्त ग्रामस्थ समस्त परिवारे भगवान शिवम अभिषेक करेशशी एक परिवार पाणी हाताने त्याच्यावरती सोडायचं, खाली सोडायचं पुढेवर. ओम
देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आदिमाया शक्ति उमा ईसाई भगवान गणेश देवता, भगवान विष्णु देवता, भगवान ब्रह्म देवता, भगवान उग्रहाता पार्वती पते हर हर महादेव। सामान सगळं हातामध्ये येतंय काय काय पाहिजे आपापल्या पात्र हात का पुढ्यात आहे का भगवे देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कैलासराना शिवचन्द्रभौळी फणीन्द्रमातामते सदासि कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुदरीन शम्भो मजगोनतारी। ओम नमः शिवाय। ओम सगळ्यांना ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। आपल्या भोजनात असणारं पाणी साधं पाणी तांबे असेल तांब्याने गाला, पंचपाळी असेल पंचपाळीने गाला त्याच्यावरती पिंडीवरती आणि मनातल्या मनात सारखं म्हणायचं ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः ध्यायते महेशं व्रततं गिरिनरं चारुचन्द्रावतसं कल्पाकल्पोद्भवं परशुरामभिरतस्तप्रसन्नं तन्वासिन समन्तात् सुतवैव व्याघ्रकृतिं वस विश्वाद्य विश्वमध्यं कैलारं पंचवक्त्रनेत्रं ओम तस्मै रुद्रमन्ये ऋतुहर ईश्वरे नमः भूतमे नमः। ओम श्री नर्मदेश्वर सांब सदा शिव हर हर ध्याता। आपल्या पुढ्यात पंचामृत अमृत आहे ते पंचामृत घालायचं आणि पिंडीला हात पोचवत असेल तर स्त्रियांनी काय करायचं उजव्या हाताला हात लावायचा, पुरुषांनी पिंडीला चोळल्यासारखं करायचं आहे म्हणजे हातानं असं पंचामृत घालून ओम ओम स्वाहा नर्मदेश्वर सांब सदा शिव श्री पंचामृत स्नानं दर्शये। ओम असो यथागुरु अर्वाहुत ब्रह्म सर्वमङ्गलम् ऐं चैनं रुद्रादितो दिक्षु साकाशस्तु वैशाहे ओम
शिवामध्ये घालायचं बरं का. ओम श्री भूर्भस्वाहा नर्मदेश्वर सांब सदाशिव स्नानीय जल समर्पयामि स्नानान्तास्मैं जलं समर्पयामि. भूर्भस्वाहा नर्मदेश्वर सांब सदाशिव दधिस्नान समर्पयामि. दधिस्नानास्ते तीर्थोदकस्नानं समर्पयामि. ओम भूर्भस्वाहा ओम नर्मदेश्वर सांब सदाशिव नमः. मधुस्नान समर्पयामि. मधुस्नाने शुद्धोदकस्नानं समर्पयामि. ओम भूर्भस्वाहा श्री नर्मदेश्वर सांब सदाशिव नमः. शर्करास्नानं समर्पयामि. शर्करास्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानेन्ते आचमनीं जलं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्री नर्मदेश्वर सांब सदाशिव नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. आता काय करायचं, साधं पाणी घालायचं आणि साधं पाणी घालून जे आहे ना पूर्ण त्याच्यामध्ये हे करायचं, परत कापड घेऊन पुसायचं आहे. ओम भूर्भुवस्वाहा नर्मदेश्वर सांब सदाशिव नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. झालं का? पुसून घ्यायचं, पुसून. सगळं पाणी पुसून काढायचं आहे, भस्म लावायचं आहे. पाणी टाकावं सर्व पाणी दे थोडं पाणी हो तुम्ही बाकीने बोलायचं, ओम नमः शिवाय मला म्हणायचं. तुम्ही म्हणा तुमची पूजा तिथं जाताना आपण तिथं पाणी घालतोय अशी राहणार जर तुम्ही करा तर तुम्ही तिथं बसून तिथं पूजा करू शकता. त्याला माणूस पूजा म्हणतात. तुम्ही डोळं जाऊन ज्याला सांगितलं पुसा म्हटलं की आपण डोळं आपण सगळ्यांना द्या पाणी. म्हणून ज्यांनी पूजेला बसायचं असायला तर सगळेच काशीमध्ये शिवाजी मंदिरापर्यंत पोहोचत नाही. मंत्र चालू असतो जिथं बसतात तिथं ते करतात. ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्री नर्मदेश्वर सांब सदाशिव नमः. भगवान शिवाय बाजूला नळ आहे, नळाची मिसळून पिळून असं घ्यायचं. ते यज्ञ ठेवा त्याच्यावर. पाणी ओम नमः शिवाय सर्वाय विभूषेतो अस्य सर्वान् ते नमः. ओम भगवान शिवाला अर्पण करायचं. नर्मदे श्री नर्मदे सांब सदाशिव यज्ञोपवीतं समर्पयामि. यज्ञोपवीतं जलं समर्पयामि. पळीवर पाणी पिऊन घ्या. पळीवर पाणी पिऊन घ्या. पाणी जरा. आता प्रत्येकाकडे एक वस्त्र आहे बघा. नारसाचं वस्त्र आहे. आता प्रत्येकाने नारसाचं वस्त्र घालावं. उपवस्त्र म्हणतात त्याला. ओम तुझा तो ज्योतिषे सर्वशरणं वरुणासदस्य वासो अग्निश्वरूपम्यं यायावाहं विवाहसोः. ओम भूर्भुवस्वाहा ओम भूर्भुवस्वाहा श्री नर्मदेश्वर सांब सदाशिव. उपवस्त्र समर्पयामि. उपवस्त्रान्ते आचमनं जलं. वस्त्रार्पण केले की कैवल पाणी पिऊन घ्या. ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. इथे एक लहानशी वाटी आहे चंदनाची. प्रत्येकाच्या हातात घ्यायची. ते पिवळे चंदन केलेलं आहे का ते चंदन भगवान तुम्ही लावले तिसऱ्या द्यायची. भगवान शिवाय श्री श्री ओम भो ओम भो
भगवान शिव चरणं समर्पयामि। विसरले का म्हणजे तुम्हाला राहील परत म्हणजे मला सांगितलं आपल्या जवळच्या तांब्या त्या तांब्यात प्रत्येकाने 11 बेल पानं घाला। प्रत्येकाच्या पाण्याच्या तांब्यात 11 बेल पानं घ्या। प्रत्येकाच्या पाण्याच्या तांब्यात 11 बेल पानं मोजून घ्या। ओम भूर्भुवस्वाहा तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भगवान शिवः अभिषेकं करिष्यसि। ओम नमस्ते रुद्रमन्ये उतो विश्वे नमः बाहुभ्यः सुकृते नमः। सर्वमित्य जपक्ष सुमना असतः आद्यदेवतादि प्रथमो देवताभिषेकाः विश्वांच विश्वाभ्यदेवो वास्तुधान्यधरासि परासवाः असो यशोभो वर्णावतब्रह्मो मुषमङ्गलाः ये चैनरुद्राभितो दिक्षु सृता सहस्र वेशा येषा मेघमये असो योगदल सर्वति नीलो विवाविलो मनात त्या मनात ओम नमः शिवाय म्हणायचं। याच्या मानाने एक पान पाण्यात पान पालतं घालायचं पिंडीवरती। पिंडीवर पालतं घालायचं नाही काय पालतं म्हणजे असं शिवाय नाचा होता आरती घालायची असते तरी शिवाची पूजा करत असताना इथून पुढे याला ठेवा ही बिंबपत्र 3 आहे। त्याच्यामध्ये 3 देवांना असते त्याच्यात 3 देवांना असतात। जिथं शिव आहे तिथं विष्णू आहे, जिथं विष्णू आहे तिथं ब्रह्मदेव आहे। आणि ब्रह्मदेव जगाची उत्पत्ती करतो, विष्णू पालन पोषण करतो, भगवान शिव त्याचा बरोबर आहे ना। आता जे देणार आहे आम्हाला ऐकायचं नाही त्याच्यात त्यांचा परिवार सगळा कुणाचा भगवान शंकराचा। शिवाचं प्रतीक वरचं लिंग आहे आणि खालची जी पिंडीचा आकार आहे ती शक्ती आणि गणपती आहे। गणपतीचा उच्चार करायचा कळलं ना माझं बोलून तुझं नाव देव पाण्यात ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आणि शिस्तीत चालायचं एकदम शांत एकदम अंतःकरणात तुम्ही एकदम प्रसन्न असला पाहिजे। देवाची पूजा ही बाह्य पूजा आपल्या अंतःपूजेला करायची झाली पाहिजे। डोळं झाकून घाला मी शिवाला घालतोय असं मनात हे करा। तुम्ही बसलेला बघा हे करा। नमस्ते नीलग्रीवाय सहस्राक्षाय निशुळे अथो ये अष्टसत्वारो तभ्योक्तरं नमः मुखं धन्याशोदाशोदरं यस्यते हस विश्वा परावा प्रतोप विजयं धनो कदार्पणो विश्वो नानायावदा अनस्या ईशिवापशोनि संगाय त्याय हेमंती उर्ववाह धनो तदा मंगलामपरि भोजनं परितो धयन्तो येति शिष्वता अतो विशेषमाने ईशितत अवस्थदृष्टा सहस्रशेषेषु निश्चय शालन कोटे शिवग समाभ नमस्कारुष्य प्रभवे गोपाते नमो भोजनमय मानो महन्तमुदरो पदम्ना ओक्षान्तु अन्ना उशिरं मानो वदि पीतरं मोतो मातर्मा प्रियास्तमो रुद्रवरिषा मानस्तुके तनयुम्नायुष्मा नो गोषुमा वाशुषु विशेषो मानव लीला रुद्रभामिनो वदि विशन्त तदापि तत्त्वां हवामहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। दीर्घ श्वास घ्या। शिवाय असा दीर्घ घ्या।
ओम बसलेले म्हणा ओम नमः शिवाय 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 डोळे झाकायचं डोळे झाकून म्हणा मंदिरात बसलेला असं वाटायला पाहिजे की बरोबर शंकराच्या पिंडीसमोर बसले नमः शिवाय काशी विश्वनाथ शिवलिंगा समीकर तिथं बसलाय असं समजा ओम नमः शिवाय प्रत्येकाच्या पुढे तांबे का असा तांबे करायचा असा 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 दोन्ही हाताने धरावा कसं वा 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 मोबाईल ठेवतो आपण तुम्ही घालून घ्या आणि पाणी घालून घ्या पाणी पाहिजे मोबाईल आपल्याकडे प्रतिकार
काय मोबाईल नुसत्या रिचार्जवर मोबाईल चालत नाही. जर त्याला कदाचित व्हॉट्सअप चालवायचं असेल तर त्याचा रिचार्ज वेगळा असतो. तुम्हाला तसं व्हॉट्सअपचा रिचार्ज म्हणजे वर्षातून केलेली अभिषेक. प्रत्येक दिवसात पूजा झालेली असते. या भगवान शिवाची स्थापना 24 वर्ष झाली. 24 वर्षात 12 वर्षाचे तप असतो. हा का उपयोग केला हे तुम्हालाही कळू द्या. 12 वर्षाचे तप असतो. 12 वर्षाचे 2 तप झाले आपले. 24व्या वर्षाचा आशय डोळ्यापुढे ठेवून ग्रामस्थांनी तुम्ही साखरमानी माझे मुंबई ग्रामस्थ असतील या सगळ्यांनी हा निर्णय घेतला की 24व्या वर्षातून लघुरुद्राभिषेक महारुद्राभिषेक मोठा असतो. ते प्रत्येक गावातल्या लोकांना यावं लागेल. लघुरुद्राभिषेक करूया असं सगळ्यांनी ठरवलं. हे काय उद्योग केला हे तुम्हाला कळू द्या. वर्षातून काय एक वेळा भगवान परमात्म्याला जर अभिषेक केला, हा शिवाचं स्थान आहे म्हणून त्याला लघुरुद्राभिषेक आहे. देवीचं स्थान असेल तर त्याला नवचंडी यज्ञ असतो, तो केला जातो. एक प्रकारचं ते चार्जिंग वर्षभर चार्जिंग राहते. जो व्हॉट्सअपचा रिचार्ज वर्षाचा आहे. पुढच्या वर्षापर्यंत रिचार्ज चालणार. त्याला म्हणायचं वर्षातून केलेला रुद्राभिषेक. शिवाचं दिली असेल त्या पद्धतीने हा उद्योग करण्याचं कार्य एवढंच आहे. काय ठराविक लोकांना सांगितलं तुम्हाला सुद्धा तुमच्याकडून मी करून घेणार आहे. आता जे करून घेतो एवढंच की तुम्ही तिथं क्रिया करताना डोळं झाकायचं आणि आपण तिथं घालतोय अशी क्रिया केली तर ते होतं. त्याला माणूस पूजा म्हणतात. माणूस पूजा तुम्ही ते तिथून केलं आणि ही विधी झाल्यानंतर तुमच्याकडून बेलपत्र आणि काळजी वाहून घेणार आहे. तीच बसलेलं कसं काय आम्ही बसलोच नाही असा जो गैरसमज तयार होतो तो सगळ्यांच्या ह्यानं होतो. एक यजमान असला तरी सगळ्या गावाचा एक गावकर असतो आणि सगळ्या गावाचा आम्ही होतो की नाही. तसं ती बसली तर तरी तुम्ही गावकर आहेच की सगळे. असं काय मनात आणायची काही गरज नाही. कुणाला शंका आली तर मला विचारा. पाणी द्या. पाणी दिले का? ओम नमः शिवाय म्हणून काय हात असा असं करून आहे ना त्या पिंडीवर धार लावायची. ओम नमः शिवाय म्हणून. ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् आत्मारूपमन्नाम् मूर्तिर्मुक्षीयमामृतात्. ओम भूर्भुवस्वाहा श्रीनर्मदे साम्बसदाशिवाः आदिशतं करस्य ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् आर्वारुकमण्डनं मूर्तिं. ज्या वेळेचं फळ असतं त्यावेळेचं देवाला ते फळाचं अंबाई कुठल्याही वेळी पूजा केली असताना त्यावेळेला उपलब्ध असणारं फळ देवाला वाहावं. आणि ज्याला करून शिवाला सफेद फूल वाहावं, धोत्र्याचं फूल वाहावं. आपण ते शनी वापरतो. शनीवर पिंडीवर व्हायची ना. शनी आणि पिंडीचा आकार केसावर व्हायची. ओम भूर्भुवस्वाहा श्रीनर्मदेश्वर सदाशिवः. आणि शोधना पूर्ण सांगितलं हे आणि पाणी दे बाळा. ओम नमो विद्महे च कवचिने च नमो वर्णिने च वर्णते च नमो सुधाय सुखसेनाय च नमो दन्तुधाय च अनुदायं त्रिदलं त्रिगुणाकरं त्रिनेत्रशक्तिदायकं त्रिजन्मपापसंहारं त्रिभुवनपत्रं शिवार्पणम्. त्याच्यात 3 बाण असतात. 3 जन्माच्या पातळाचं नष्ट होतं असं शास्त्र म्हणतं. 3 दर
त्याला त्रिगुण मानायचे. आणि आपल्या शरीरात 3 प्रकारचे गुण आहेत. राजस तामस सात्विक असते. भगवान शिवाला 3 नेत्र आहेत. आपणाला सुद्धा 3 नेत्र आहेत. ही 2 नेत्र सद्गुरूकडून जाऊन ज्यावेळेला अनुभव घेतो त्यावेळेला हे नेत्र या नेत्रात ध्यान करायचं असतं. म्हणून प्रत्येक माणसाला त्रिनेत्र 3 पानं का तर त्याच्यासाठी त्रिनेत्र. त्रिजन्म पाप सांगा 3 जन्माचं पाप नाही होतं. बिनबरोबर शिव समर्पण. भगवान शिवाला 3 पानाचं निर्माण झालं तर त्याचं पाप नाही होतं असं शास्त्र म्हणतंय. प्रत्येकाच्या वाटीमध्ये हे आहे का जगाचा अधिष्ठान आहे भगवान शिव. आदिमाया शक्ती भगवती देवी उमाई साहेब आणि बाबा शिवापासून जगाची उत्पत्ती झाली. किती देवाने किती कामं वाटून घेतली. ब्रह्मविष्णू आहे ब्रह्मदेवाने जगाची उत्पत्ती करायची. विष्णूने पालन पोषण करायचं. भगवान शिवाने संहार करायचा. ज्यांनी संहार करायचा त्यांनी निर्माण करायचं असतं. म्हणून जगाचा अधिष्ठान जे आहे ते शिवशक्ती आहे. म्हणून कुठल्याही गावात गेलं तर ग्रामदेवत शिव आणि शक्ती असते. त्याला नावं वेगवेगळी असते पण शिवण शक्तीच. कोण कोलेश्वर म्हणत असेल, कोण वाकेश्वर कोण म्हणत असेल, कोण मार्गेश्वर म्हणत असेल आणि काही नाव असते. शिवाचं स्थान एक असेल काय. आदिमाया शक्ती भगवती देवी एकच असेल. कोण दुर्गाई म्हणत असेल, कोण विनाय म्हणत असेल, कोण काळामा म्हणत असेल. शक्तीचं स्थान एक आणि शिवाचं स्थान एक. म्हणून शिवाची पूजा केली की सगळ्यांना पोहोचते. शिवाची ओळख काय त्याला सगळं चालतं. तुम्ही आंघोळ नाही केली तरी चालतं. बिन आंघोळीचं जायचं असं काय चालतं. कुणालाही करता येते. स्त्रीला करता येते, पुरुषाला करता येते, कुठल्या समाजाच्या माणसाला करता येते. काळ नाही कुठली रुद्राक्षाची नाही तू पूजा करू शकत नाही असं नाही बरं का. सगळ्यांना येते. सकाळची येते आहे सगळ्याला अधिकार आहे बरं का. मुळाच्या बाजूला तसं अर्पण केलं तरी चालतं. ओम नमः शिवाय म्हणा नुसतं. ओम नमः शिवाय. 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 काका का ठेवल्या का प्रत्येकाच्या हातात दुसरे जातात त्यांनी तिथं ठेवते ठेवलं सगळ्यांनी. ही पूजा केल्यानंतर आपल्या घरातला कासर जो योग्य होतो. प्रत्येकाच्या घरात कासर म्हणजे नेमकं शास्त्र असं म्हणतं. आता आम्ही ते नाग आणलं. सर्पाचा संबंध असा आहे की पृथ्वीच ना शेषाच्या डोक्यावर. माझा विषय होतोय ना. पृथ्वी शेषाच्या डोक्यावर आहे. आणि जर यदाकदाचित गुरुमार्गाचं ज्ञान असेल तर ह्या सहस्र कमलामध्ये नागिन बसलेली आहे. ज्ञानेश्वरने त्याचं वर्णन केलं. ती 3.5 वेळ घालून बसलेली असते. ती जेव्हा तोंडात शिकून बाहेर काढते तेव्हा कुंडलेली जात कुंडलेली चालत नाही. पण हा संबंध आहे तिचा. म्हणून आपल्या भागामध्ये कसं असते नाग दिसला की आम्ही मारतो. हा दोष तयार आहे. आपल्या पूर्वजांनी जरी नाग मारलेला असेल तर तो दोष तसा जात नाही. तो दोष कुळानुसार आपल्या कुळात येतो आणि त्याचं नाव आहे काळसर्प दोष. माझा विषय बोलतोय ना तुम्हाला. काळसर्पामध्ये 2 प्रकार. त्याला नागबली म्हणतात. हे आता आपण करतो त्याला नागाची पूजा का करायची शिवाच्या जवळ. तर आपल्या जीवनातला नागाचा मारलेला दोष निघून जावा. पण काळसर्प दोष म्हणजे काय. आपलाच पूर्वज सापाच्या जन्माला गेला असेल आणि त्याला आहे ना तो आज तो राहतो डोंगरामध्ये.
मग काही लोक म्हणतात की आमच्या घराजवळ फिरतो पण आम्हाला काय करत नाही. मग समजायचो तो आपला कोण आहे, पूर्वज आहे. मग काही लोक काय करतात, त्याला पहिली उपरती वाटते, तो घराकडे येतो. याने तिकडेच बसायचं का नाही, याला घर बिर बांधलेलं असतं, त्याच्यात गुंतलेलं असते त्याची वासना, ते घराकडे येते. ते घर येतात, भावकी धरून त्याला ठोकते. मग तो दोष तयार होतो, तो दोष सहजासहजी जात नाही. मग तो दोष जावा म्हणून या दोषाचं नाव आहे काळसर्प दोष. हा मोठा विधी आहे. पण सर्वसामान्य माणसाला तुम्हाला स्वतः वैयक्तिक जरी संस्कृत नाही आलं तर तुम्हाला करता येतो, हे मी शिकवतोय लोकांना. आपल्याला स्वतःला करता येतो हा विधी. म्हणून आजच्या ह्या अभिषेकामध्ये कालसर्प योगाचा आशय आता आम्ही केली ठेवली ना. मी जरा मंत्र म्हणतात, त्याला डोळं झाकायचं, तुम्ही बी केली तिथं ठेवले अशी धारणा करायची. झाकाळून पार्वतीपते हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. 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 प्रत्येकाच्या ताटात काल दिलाय. इकडे बघा, चिमट म्हणजे हे नाही, हे चिमूट आहे. चिमट असा होता, गायचं तोंड दिसताना हे 3 चिमटी कालतील त्या पिंडीवर प्रत्येकानं व्हायचं. 3च. ओम नमः शिवाय वरती खाली. चला. ओम नमः शिवाय. 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 आता ऐका, भगवान शिवाचं स्थान असतं, त्याच्या मंदिराच्या बाहेर जे असते ना त्याला भूतवेता म्हणतात. ती मंदिरात नसतात. त्याचं हे आहे, त्याला गण म्हणतात. त्याचं गण असतात ते मंदिराच्या बाहेर नसतात. म्हणून आत विधी केला की त्यांना बी काय द्यायला लागतंय हो. मग दुसरं काय द्यायचं त्याच्यासाठी. काही सगळी मंडळी उतर, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्यांच्या मागं जाऊ शकता. एक कलशी पाण्याची घ्यायची आहे, पुढं एका सवासणीनं कलशी पाणी पुढं घ्यायचं आहे आणि पाठीमागची आरती होऊन याला एक प्रदक्षिणा घालायची. ती तिथं कलशी आहे, ती त्या तिथं प्रदक्षिणा. आंबील उघड्या तयार झाल्या असल्या नंतर काढल्या तरी चालतात. पण आता तुम्हाला प्रदक्षिणा घालून यायची आरती घेऊन. तुम्ही जाणार नसाल तर मग तुमचा विधी इथं तोपर्यंत करून देता. तुम्ही जाताय सगळी मंडळी जाता हो ना, जाऊ. हा कुठं लवकर नाही एवढं इकडे जायचं सर. तुम्ही बसून घ्या. रामस्त शंख कोणाला वाजणार आहे तो. चला पुढे चला, एकच जाऊ नये. चला पाणी
गावातल्या सगळ्या मंडळीच्या कुलांचा असणारा वर पिंडीवर नाही खाली आली हो बाबा पिंडीवर. मग तो काम करा आणि ते फुलात ठेवा. कागद देऊन टाका आणि तो माणसा नाग आहे ना तो नाग घ्या पुढं. कोणाला नाही मिळालं. कोणा मिळाला नाही तर तरी हो नाग देऊन टाका तिचे ते. हे घ्या काय नाग नागी ठेवले की कसे टाकायचे? कागद देऊन हे टाका. हातात काय असं ठेवायचं हा पाठीमागचा नाग पुढं घ्या वैदिचा. काम तसं नाही. हे पाणी घ्या. त्याच्या कालचा हे बसलं काढल्याशिवाय ते तो नाग बसणार नाही. सरपाटची फुल्या करायची. हा काढल्याशिवाय बसणार नाही. पुढं काढल्याशिवाय नाही बसला काढून ते दुसऱ्या याला द्या जोडप्याला द्या. हा नाग ते पुढं काढल्याशिवाय बसणार नाही. हो की मला पूजा करायची आहे अजून अजून त्याला बसला की पूजा करून नंतर बसवायचं आपण. अहो, तिथे हे बसलं हे दुसऱ्या टाका. हा तिकडे तोंड करा त्याचं. असं झालं. पुढं तोंड करा की अहो, पूजा केल्यानंतर ठेवायचं आपण त्याच्यावरती. हा. आणि त्याच्यावर पाणी घाला. घाला पाणी त्याच्यावरती. हलत कुंकू का असं ते बस 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 बस. हलत कुंकू घाला त्याच्यावरती आणि नागावरती अक्षता टाकायची. तिकडून टाकून अक्षता टाकायची. अगरबत्ती आरती करायची. सगळ्या दाम्पत्याने मागं फिरा. नंदीची पूजा करा. नंदेश्वर नंदीची पूजा करायची. ओम शशी ते नाग बसते का त्याच्यावरती बघा. ते बसत नसत तर फुलं जरा फुलं काढल्याशिवाय ते बसणार नाही ना. जेवढी निघतील तेवढी काढा. आणि गावकऱ्यांकडून कोरल्याचं मला आरती करायची परत. हे घ्या. हे जरा बाजू पटा 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 करा. जोडण्याचं झालं असं तर बाजूला 2 मिनिटं सांगतो. ग्रामस्थ एक आरती करायला पाहिजे. कालच इकडे आहे बघ. वैदिकच उभा राहा. इकडे परत दिशाना करणार नाही. या चला तुम्ही झाले तुमची पूजा झाली ना. तुमची झाली पण बाकी उभे राहा ना बाजूला. आता तुमची झाली पूजा. हा ज्यांची आता हे बाकी राहिले झाले ना. आता पाणी आवडती
एक देव आणायचा त्याच्या कालतीत द्या त्याच्यात कालतीत द्या असते त्यांना म्हणून इथं काहीतरी अडचण करून ठेवा पाठीमागच्या देवाच्या पाया पडतात निजून पास आवड Om Namah
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः चालूच आहे. काढायची काढी घालायला पाणी आहेच नाही. बरोबर
ये ना पण आम्ही गेलो याच्यावर करणार अभिषेक याच्यावरती सगळा संपूर्ण थोडंसं ठेव पाठीमागच्या ठेवायचं तर काही जातात ते झाले जोडणं एखादी पाणी जोडणं अकरा या या Oh,
सगळी लागून टाकायची नाही, फुलं जवळ यायचं, तुमच्या शेजारी टाकली तरी चालेल. दाम्पत्य पाहिजे, दाम्पत्य. तुमच्या मंडळाचे
इथे नैवेद्य दाखवायला पाहिजे ना. पंचामृत आहे तर प्रसाद घ्यायचा सगळ्यांनी बघा आणि चालू करायचंय बाळाला सोबत पंचपदी होणार आहे. या इकडं या स्ट्रीटच्या या इथं कोण राहिलेला असेल तर इथं फुलं आहे आणि पाणी आहे. काय बघा काय आता डाव्या बाजूला उभा करायचं बघा ऐकत असते का. हा जोड्याने पडायचं. तुमचा जोडा कुठं आहे? हा नानावा तुमचा कुठं आहे जोडा असं विचार. हे बघा इकडे पंचामृत घ्या प्रसाद घ्या. तुमचा जोडा कुठं आहे? पाया बघा घ्या आणि मला इकडे जाताना आता सांगता माझ्या पायामध्ये म्हणजे सगळं पैसा घरात आम्ही ते लावायचे. पटकन आणि तुम्ही उचल करून भागायचे आणि इकडे बसा.
माझ्या पायामध्ये चला. पाया पडा तिथं आणि सुरुवात करून सगळ्याला प्रसाद दिला का? सगळ्यांनी आपला चुकून द्या लवकर. पहिला मोठा दिसतो बघ, सगळे सारखे आहेत. तो मोठा दिसतो. हा म्हणजे तरी गाडी बघतो. दोघांना आराम करून या जा. दुसरा आहे ना, अरे घ्या मला मोकळं करायचं काम आहे रे. माझं काम ना तुम्ही ते दोघांनी घ्यायचं पती पत्नी मंदिराच्या बाजू टाकायचं दूध तसं काय सांगा काय आपण करतोय ते पण सांगा. आता ते कसं असतं, आपण आता ऐका, आपण आता इथं शिवाजी पूजा केली. त्या शिवाजी पूजा केल्यानंतर हे जी झाली पण त्याच्या शिष्य मंदिराच्या बाहेर असतात म्हणून त्याच्यासाठी हे टाकायचं असतं. दरवर्षी टाका. मी असं तो नसतो, मी आज दाखवून देतो पुढे तसंच करायचं. त्यांना ते दिल्याशिवाय त्यांना द्यायला ते तिच्याच्या करता बाहेर असतात, त्यांना मला देता येत नाही. हा मग त्यांना टाकायचं आणि आपली देवी त्या देवीला त्याला गारवा म्हणतात. ही आत शांतता उठून देत नाही. आस्तिक सीते तर जमतील म्हणाय बरोबर होते. म्हणजे ते त्याला ते आतमध्ये येत ते टोपात ठेवलंय. कोणी घ्या, दोन तीन बाया घ्या आणि पंधरा तिकडे दोघं इथं टाकायचं. तिकडे ते टोपात आहे आणि थोडंसं ठेवा आहे का वाटवलं तुम्हाला हे गोरा कुंडली त्या गाड्याला सलाम आहे. पहिल्यापासून कुठे ठेवणार आता? हो खाली इथेच ठेवतो ना. मग दुसऱ्याकडे पर्याय कुठे आहे? भरलं नाही पांडू प्रसाद कोण देणार? अरे पांडू हवालदार आहे. पांडू हवालदारच आहे. दे सावकाश दे. लय दिलास दे सावकाश हांडू नको.